हरिओम. प्रश्न क्रमांक 2. संस्कार व्याख्या म्हणजे काय? संस्कार सुटल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. हे संस्कार कधी सुटतात? त्यासाठी काय केले पाहिजे? योगदास. संस्काराचे प्रकार. प्रश्न विचारला आहे की संस्कार म्हणजे काय, त्याची व्याख्या काय? संस्काराचे मुख्य 4 प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकात अनेक उपप्रकार आहेत. आपण हे संस्कार थोडक्यात समजावून घेऊया, म्हणजे त्यानंतर आपल्याला संस्काराची व्याख्या करणे सोपे जाईल. गतसंस्कार. मनुष्य जीवन जगताना 3 प्रकारचे संग्रह करत असतो. धनसंपत्तीचा संग्रह, लोकसंग्रह, संस्कारांचा संग्रह. जेव्हा देहपतन होतो तेव्हा धनसंपत्तीचा संग्रह आणि लोकसंग्रह येथेच मागे इहलोकी सोडून द्यावा लागतो. असा संग्रह सद्य आयुष्यापुरताच असतो. अशा संग्रहाचा पुनर्जन्मात काहीही उपयोग होत नाही. अशा संग्रहावर आपली मालकी त्या जन्मापुरतीच असते. योगाधिराज पातंजलींच्या योगसूत्राप्रमाणे पुनर्जन्मात एखाद्याच्या गत आयुष्यातील स्मृती जागृत झाल्या आणि त्याला गतजीवन आठवले आणि त्याप्रमाणे जरी त्याने गतसंग्रहावर हक्क सांगितला तरी आपल्या सद्य कायद्याला त्यात मान्यता नाही. त्याचेच गत नातेवाईक ओळखही न दाखविता त्याला तेथल्या तेथे हाकलून देतील. यास्तव ज्ञानी सांगतात की अशा वस्तुजगताचा संग्रह आवश्यक इतकाच करावा. त्यात देहजीवित ठेवणे इतकाच मर्यादित हेतू असावा. अशा गोष्टी अनावश्यक मिळविण्यात आपल्या जीवनाचा अति दुर्लभ आणि बहुमूल्य वेळ तसेच आपली दुर्मिळ ऊर्जा वाया घालवू नये. त्याऐवजी प्रभुनाम घ्यावे, साधना उपासना करावी, आध्यात्मिक संस्कार करावेत. तेच प्रत्येकाला पुढील जन्मी उपयुक्त असतात. कारण संस्कारांचा संग्रह देहपतन झाल्यावर अंशात्म्याला चिकटतो, त्याला लपेटून घेतो आणि त्यासह देहाबाहेर होतो. यामुळेच तर संचित उपभोगांचे गाठोडे आपल्याबरोबर येते. त्यावरच आपला पुनर्जन्म अवलंबून असतो. त्याप्रमाणे आपला पुनर्जन्म होत असतो. त्याप्रमाणे आपला पुढील जन्मासाठी, भावी जीवनासाठी यमधर्म ठरत असतो. उदाहरणार्थ, अमुक वस्तू वापरायला मिळावी अशी इच्छा होते. आपल्या इच्छेला साक्षीत्वाने आत असलेला अंतरात्मा तथास्तु असा आशीर्वाद देतो. त्यासाठी योग ऊर्जा पुरवितो. याचा संस्कार तयार होतो. जोपर्यंत ती वस्तू आपल्याला वापरायला मिळत नाही तोपर्यंत हा संस्कार आपल्या अंतःकरणात कोरला जातो. काही कारणाने ती वस्तू आपल्याला मृत होईपर्यंत वापरायला मिळत नाही. त्यातून मिळाली तरी आपले समाधान होत नाही. त्यामुळे देह सोडताना योग ऊर्जा मिळालेला हा संस्कार अंतरात्म्याला चिकटतो आणि त्याच्यासह देहाबाहेर येतो. यास्तव ज्ञानी सांगतात की भौतिक संस्कार निर्माण होऊ देऊ नये. त्याऐवजी नेहमी आध्यात्मिक संस्कार करून घ्यावेत. उदाहरणार्थ, साक्षात्कार व्हावा, आत्मप्राप्ती व्हावी, प्रभूची सेवा घडावी इत्यादी पुनर्जन्मात जीवन जगण्यासाठी तेच तुमचे पायाभूत भांडवल असते. त्याच्या अनुषंगाने परिणामित होऊन पुनर्जन्मात जीवन जगले जाते. जे गुण बाळा तो जन्म काळा हे सतत लक्षात असू द्यावे. गतसंस्कार सात्विक असतील, योगिक असतील, आध्यात्मिक असतील तर आपल्याला अतिउच्च असा यमधर्म प्राप्त होतो. स्वाभाविकच आपले गतसंचित झपाट्याने संपते. संचितात नवीन भर होत नाही. आपली वाटचाल मुक्तिमार्गाकडे सुरू होते, सुरू राहते. याची वेळीच दखल घेतली गेली आणि त्याप्रमाणे आचरण केले तर याच देही याच जन्मी आपण मुक्त होतो. यास्तव या सद्य आयुष्यात जीवन जगताना आपण आपल्यावर कसे संस्कार करून घेत आहोत याला फार महत्त्व आहे. सुदैवाने जर कसलेच संस्कार झाले नाही तर याच देही याच जन्मी मुक्ती प्राप्त होते. बाह्य संस्कार. आयुष्य जगताना आपल्यावर अनेक बाह्य संस्कार होत असतात. काही संस्कार मुद्दाम केले जातात. आपल्या ज्ञानेंद्रियांकडून बाह्य जगताचे ज्ञान होत असते. या ज्ञानाचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होत असतो.
त्यामुळे आपण प्रभावित होतो, त्याचा पगडा आपल्यावर बसतो. आपण त्यामुळे भारावले जातो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आचरणात बदल करतो. वास्तवात तसे करायचे काहीही कारण नसते. अनेक वेळा आपल्याला बाह्य जगतात जे काही जाणवते त्याचा सखोल विचार न करता आपण त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, बोलाचालायची पद्धत, घराबाहेर वापरायच्या वस्तू इत्यादी अशी ही यादी दीर्घ आहे. आपण या गोष्टी इतरांना करताना पाहतो आणि जराही विचार न करता त्याचे आपण अनुकरण करू लागतो. उदाहरणार्थ, पूर्वी माझ्या लहानपणी पुरुष पांढऱ्या रंगाचे धोतर नेसत असत, आता मुली रंगीत धोतर नेसायला लागल्या आहेत. पूर्वी बायका अंगभर कपडे घालत असत, आता हवामानात अचानक असा काहीतरी बदल झाला आहे की त्यांना फार गरम व्हायला लागले आहे. आता बायकांचे कपडे एकदम तोकडे झाले आहेत. या कपड्यांना फॅशन म्हणून काहीतरी नवीन नाव दिले जाते. हे प्रथम कोणी केले, का केले, यामुळे काय होते, आपल्याला याची आवश्यकता आहे का, कपडे घालायचा हेतू काय आहे, असा जराही विचार मनात येत नाही. फॅशन या नावाखाली काहीही करावे. यामुळे वापरातले चांगले कपडे आपोआप जुने होताच, हीच गोष्ट प्रत्येक बाबतीत केली जाते. काहीतरी अनावश्यक वेगळे करायचे आणि त्याला फॅशन असे म्हणायचे. आपले जन्मदाते, पालनकर्ते, कुटुंबीय, नातेवाईक, आप्त, स्वकीय, समाज इत्यादी बालपणी, तरुणपणी आपल्यावर संस्कारांचे ओझे लादत असतात. तरुणपणी आपल्या मेंदूवर कोरले जातात. तू अमुक घरात जन्माला आला आहेस, आपला धर्म अमुक आहे, आपली पोटजात अमुक आहे, आपली भाषा अमुक आहे, आपल्या घराण्यात अमुक कुळाचार पाळायचे असतात, तमुक यात्रा करायची असते, अमुक रूढी परंपरा पाळायच्या असतात, आपले राष्ट्र अमुक आहे, या सर्वाचा अभिमान बाळग, याची अस्मिता प्राणपणाने जप. हे सर्व पुढे सुरू ठेव. तुझ्या पुत्र पौत्रांना हे सुरू ठेवायची शिकवण दे, नाहीतर आपल्या घराण्याचे पितर नरकात सडत बसतील. काय आणि किती सांगावे, बालमनावर हे पक्के कोरले जाते. त्या बालमनात अभिनिवेश तयार होतो. तारुण्याच्या जोशात याचा पगडा घट्ट बसतो. त्या भारावलेल्या भावावस्थेत हे बरोबर आहे की नाही हा साधा विचारही आपल्याला शिवत नाही. त्यातून असा विचार मनात आला तरी संस्काराच्या पगड्यामुळे तो व्यक्त करायला संकोच वाटतो. त्यातून कोणी विचारलेस तर हे बुजुर्ग सांगतात, आपण असे विचारू नये. आपले पूर्वज शेकडो वर्षे हे करत आले आहेत. त्यांना वेडे म्हणायला तू दीड शहाणा आहेस का? ही आपली संस्कृती आहे, त्याचे पालन करावे. स्वसंस्कार. येथे स्व म्हणजे आत्मा असा अर्थ घ्यायचा नसून स्व म्हणजे आपण स्वतः असा अर्थ घ्यायचा आहे. काही वेळा आपण स्वतः आपल्या मर्जीने आपल्यावर संस्कार करवून घेत असतो. आपल्याला एखादी गोष्ट आवडते, त्यामुळे आपण प्रभावित होतो. त्यात आपल्याला रुची निर्माण होते आणि आपण ती गोष्ट आत्मसात करतो. आपल्याला त्या गोष्टीची आवश्यकता मुळीच नसते, परंतु हौसेला मोल नाही वगैरे पांडित्य स्वतःलाच ऐकवून ती विशिष्ट गोष्ट आपण उपभोगतो आणि तेथेच थांबत नाही. ती गोष्ट कायमस्वरूपी आपण उपभोगू लागतो. कितीही उपभोगले तरी आपले समाधान होत नाही. याचा संस्कार मृत होईपर्यंत आपल्यात टिकतो. अंतःसंस्कार. काही संस्कार हे अंतस असतात, ते मूलभूत असतात, ते आत्म्याचे संस्कार असतात. ते उपजतच आपल्या पहिल्या सजीव देहाबरोबर आपल्यात आलेले असतात आणि मुक्त होईपर्यंत ते आपल्यात तसेच राहतात. या संस्कारांना कुंडलिनी शक्तीची प्रेरणा असते. उदाहरणार्थ, जीवित असणे, जगण्याची उर्मी असणे, त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे, सृष्टीनियम सुरू ठेवणे, सृष्टीलीलेचा साक्षी राहणे, आत्मओढ असणे, सदा आत्मसन्मुख असणे, मुक्त होणे इत्यादी. हे संस्कार आपल्यावर अशासाठी होतात की आपण आपले मूलभूत अस्तित्व कधीही विसरू नये. या संस्कारांवर उपभोगांचे वलय साठते आणि आपण असे संस्कार तात्पुरते विसरतो. परंतु आत्मओढ ही नैसर्गिक असते. काही ना काही निमित्त होते आणि यथाकाळी प्रत्येकजण उपभोगांचे वलय नष्ट करतो आणि मग हे अंतःसंस्कार स्पष्टपणे जाणवतात. जीवात्मा आत्मसन्मुख होतो.
वास्तवात आपण या संस्कारांमुळे, या संस्कारांसाठीच, या संस्कारांप्रमाणेच जीवन जगत असतो. अंतःसंस्कार हे सत्य संस्कार असतात, परंतु दुर्दैवाने भौतिक उपभोगांचे संस्कार या अंतःसंस्कारावर पांघरून घालतात आणि आपले आध्यात्मिक जीवन तात्पुरते का होईना परंतु भौतिकात बदलते. यामधून बाहेर पडण्यासाठी अध्यात्म, सत्संग, योगोपासना याला अन्य पर्याय नाही. संस्कारांचे उपप्रकार. वर निरूपण केलेल्या 4 संस्कारांचे उपप्रकार म्हणजे हे संस्कार होण्याची, ते अंमलात आणण्याची आणि ते व्यक्त करण्याची भिन्न पद्धत. ह्या पद्धती अनेक आहेत. प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार संस्कार करून घेत असतो, संस्कार करत असतो आणि संस्कार व्यक्त करत असतो. श्रमजीवी प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देतो. बुद्धिजीवी वैचारिकदृष्ट्या समजावून घेण्याला प्राधान्य देतो. ज्ञानजीवी प्रयोग करून तपासून घेऊ इच्छितो. भक्तियोगी हे देवाला आवडेल का असा विचार करतो. समाजसेवी हे समाजाला रुचेल का असा विचार करतो. रजगुणी त्यात उपभोग शोधतो, तमगुणी त्यात श्रमविरहित सौख्य शोधतो, सत्वगुणी त्यात दुसऱ्याला त्रास होणार नाही ना याचा विचार करतो. कुविचारी यामुळे सर्वांना त्रास कसा देता येईल याचा विचार करतो. सुविचारी यामुळे कसे आणि किती सृजन होईल या कामाला लागतो. राजकारणी सत्ता मिळवायला आणि ती टिकवायला याचा वापर करू इच्छितो. व्यापारी यामधून काही कमाई करता येईल या दृष्टीने त्यात लक्ष घालतो, इत्यादी. ही यादी भरपूर वाढविता येईल. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की हे संस्कार अशा प्रकारे अनेक उपमार्गाने होत असतात, केले जात असतात, विस्मरणात टाकले जातात, नव्याने उदयास येत असतात. याप्रमाणे त्या त्यावेळी प्रत्येकाचा स्वभाव बदलत असतो. आपापल्या परी वर्तणूक बदलत असते. तारतम्य, विवेक, संयम जागृत असेल तर आत्मयात्रा केली जाते. तसे न झाल्यास भौतिक गटांगळ्या खात जन्ममृत्यूचे फेरे सुरू राहतात. अशा प्रकारे आपण पुनर्जन्मात आपल्याबरोबर गतजन्मींचे संस्कार घेऊन येत असतो. येथे आपल्यावर बाह्य संस्कार इतरांकडून होत असतात. काही संस्कार आपण स्वतःचे स्वतः करून घेत असतो, तर काही संस्कार अंतस्मूलभूत असतात. अशा या संस्कारात जो तो आपापल्या परी बद्ध होऊन आयुष्य जगत असतो. संस्काराची व्याख्या. प्रश्नात संस्काराची व्याख्या सांगावी अशी अपेक्षा केली आहे आणि पुढे म्हटले आहे की संस्कार सुटल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. या वाक्यातच संस्काराची व्याख्या लपलेली आहे. याचा उलगडा होण्यासाठी आपण काही मुद्द्यांचे निरूपण करूया. 1. आपण परमचैतन्याचा, अस्तित्वाचा एक इवलासा अंश आहोत. आपण एक छोटे स्पंदन आहोत. जरी आपण इवलेसे, छोटेसे असलो तरी आपण त्याचा अंश आहोत. आपण त्याचे अस्तित्व आहोत. यामुळे त्याच्यात आणि आपल्यात गुणात्मकदृष्ट्या यत्किंचितही फरक नाही. ओम तत्सत्त्वमसि तो प्रथमेश एकमेव सत्य आहे, परम आहे आणि त्यामुळे आपणही त्याच्याप्रमाणे सत्य आहोत, परम आहोत. अशा प्रकारे आपण मूलतः मुक्त आहोत. 2. चैतन्य अबाधित आहे आणि त्यामुळे आपणही अबाधित आहोत. चैतन्यामधून जरी विश्व निर्माण झालेले आहे तरीही चैतन्य सूक्ष्म आहे आणि विश्व जड आहे. त्यामुळे चैतन्य विश्वाची लीला प्रत्यक्ष अनुभवू शकत नाही. ते त्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. ते सदा साक्षी असते. यासाठी 84 लक्ष विविध जडदेह धारण करून त्या परमचैतन्याचा अंश प्रत्येक देहात वास्तव्य करत आहे. त्या देहाच्या माध्यमातून ते अस्तित्व विश्वलीला अनुभवित आहे. 3. आपल्या व्याख्येच्या दृष्टीने येथे महत्त्वाचे हे आहे की तो मुक्त आहे, अबाधित आहे, सर्वस्वाला साक्षी आहे. याचा अर्थ आपणही मूलतः मुक्त, अबाधित आहोत आणि या विश्वात राहत असताना, विश्वाची लीला अनुभवित असताना आपण साक्षी असावे अशी अपेक्षा आहे. 4. याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण मुक्तीपासून ढळतो, आपण अमुक्त होतो, तेव्हा आपण साक्षीभाव सोडलेला असतो, आपण बाधित झालेले असतो. 5. आपण अमुक्त का होतो? आपण साक्षीभाव का सोडतो? आपण बाधित का होतो?
कारण आपण परमात्म्यापासून गुणात्मकदृष्ट्या ढळतो, दूर होतो. परमात्मा गुणातीत आहे, निर्गुणी आहे. परमात्म्यापासून गुणात्मकदृष्ट्या ढळणे, दूर होणे याचा अर्थ आपण गुण धारण करणे, गुणांच्या आहारी जाणे असा आहे. गुणांच्या आहारी जाणे याचा अर्थ ज्या प्रकृतीत जे गुण आहेत त्या प्रकृतीच्या आहारी जाणे असा आहे. 6. तम, रज, सत्व असे 3 गुण आहेत. हे गुण प्रकृतीचे आहेत. प्रकृती भौतिक वस्तू जगताकडे आकर्षित झाली की हे प्रकृतीचे गुण आपल्याला लपेटतात, चिकटतात. यामुळे आपण गुण धारण करतो आणि भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत गुंतून देहाच्या आहारी जातो. 7. देहाच्या आहारी गेल्यामुळे ज्या भौतिक वस्तू जगताचे आकर्षण झालेले असते त्याचा उपभोग घ्यावा अशी इच्छा होते. ही इच्छा शमविण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. त्यात यश आले तरीही तीच इच्छा पुन्हा पुन्हा होऊन ही शमवावी ही वासना सतत घर करून राहते. 8. जोपर्यंत हे उपभोग तृप्त होऊन आपण समाधानी होत नाही तोपर्यंत त्या कामनेत गुंतून जाणे जन्मोजन्मी तसेच राहते. त्या उपभोगांच्या संधीची वाट पाहिली जाते. या सर्वाला संस्कार असे म्हणतात. यावरून संस्काराची थोडक्यात व्याख्या अशी करता येईल. अतृप्त राहून तृप्तीची प्रतीक्षा करणे याला संस्कार असे म्हणतात. संस्कार म्हणजे काय नाही. संस्कार म्हणजे काय त्याचे निरूपण केले, संस्काराची व्याख्या केली. तरी संस्कार कशाला म्हणत नाहीत हेही सांगणे गरजेचे आहे. नाहीतर गैरसमज होण्याचा आणि आणखी नवीन शंका निर्माण होण्याचा संभव आहे. ज्ञान होणे म्हणजे संस्कार होणे नाही. एखादी गोष्ट माहीत झाली, पाहिली, ऐकली, संपर्कात आली याचा अर्थ आपल्याला त्याची कामना निर्माण झाली असे होत नाही. आपण कोकणात सहलीला गेलो आणि तेथे आपण आंब्याची, सुपारी, नारळाची बाग पाहिली, त्याची माहिती करून घेतली. याचा अर्थ अशी बाग असावी अशी आपल्यात अभिलाषा निर्माण झाली असे होत नाही. याला संस्कार असे म्हणत नाही. ज्ञान होऊन उपभोगाची इच्छा होणे म्हणजे संस्कार नाहीत. वरील उदाहरण पुढे सुरू ठेवूया. आंब्याची, सुपारी, नारळाची बाग पाहिल्यावर त्यासंबंधी माहिती घेतल्यावर आपल्याही मनात आले की आपल्याकडे अशी बाग असती तर आपल्याकडेही अशी बाग असायला पाहिजे होती. आपण कुटुंबियांबरोबर चर्चा केली की आपण अशी बाग येथे विकत घेऊया. याचा अर्थ संस्कार तयार झाला असे नाही. अशा अनेक चर्चा आपण करत असतो. त्या चर्चा तेवढ्या पुरत्याच असतात आणि त्या लवकरच विरून जातात. उपभोगांची इच्छा होऊन ती अतृप्त राहणे म्हणजे संस्कार नाहीत. वरील उदाहरण तसेच पुढे सुरू ठेवूया. या चर्चेमधून असे ठरले की कधी जमल्यास आंब्याची, सुपारी, नारळाची बाग आपणही कोकणात घ्यावी. अशा प्रकारे इच्छा व्यक्त केली गेली तरीही तो संस्कार झाला असे नाही. कारण असे आपण 1000 बेत करत असतो परंतु त्यांचा कधीही पुरावा करत नाही. त्यांच्या पूर्ततेसाठी काहीही प्रयत्न करत नाही. त्यासाठी झटत नाही. अशी इच्छा घोकत नाही. भविष्यात कोणी त्यासंबंधी काही बोलल्यास आपल्यालाच ते आठवावे लागते. याचा अर्थ असा आहे की जरी ज्ञान झाले, ज्ञानामुळे इच्छा झाली, झालेली इच्छा तृप्त झाली नाही तरीही तो संस्कार झाला नाही. यामुळे भोग निर्माण झाला असे नाही आणि तो मृत्यूच्या वेळी संचित झाला असेही नाही. कारण असे ज्ञान, अशी इच्छा, अशी अतृप्ती हे केवळ बुद्धिपुरती, स्मृतीपुरती मर्यादित राहिली. ती मनात कोरली गेली नाही. अशा इच्छेचा परिणाम होऊन तिचा आविष्कार उमटला नाही. त्यासाठी मन झुरत राहिले नाही. अनेक आठवणी बुद्धीत, स्मृतीत असतात. किंचित जरी आठवायचा प्रयत्न केला तरी स्मृतीमधून अशा आठवणी बुद्धी शोधून काढते. परंतु त्या आठवणी जर मनात कोरल्या गेलेल्या असतील तर त्याचा संस्कार तयार झालेला असतो आणि बुद्धी, स्मृती यांच्या मदतीशिवाय ती आठवण तत्काळ बाहेर येते. मनात असलेल्या गोड आठवणीमुळे पाहता क्षणीच प्रेम उफाळून येते. मनात असलेल्या कटू आठवणीमुळे पाहताच क्षणी आकस निर्माण होतो. परंतु आठवण मनात नसेल तर पाहता क्षणीच काहीही होत नाही. बुद्धीला स्मृतीमधून काही आठवले तर संवेदना तयार होतात.
आता येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. जर बुद्धी स्मृती देहासह नष्ट होत असेल तर मग गत हजारो लाखो जन्मांचे संस्काराचे संचित कोठे असते, की जे जन्मोजन्मी आपल्या कच्छपी लागलेले असते. यासाठी कॉम्प्युटरचे उदाहरण घेऊ. कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असते, तसेच आपल्या देही स्मृतींचे संचितांचे संस्काराचे असते. त्यासाठी बुद्धी स्मृती सॉफ्टवेअर आहे आणि अंशात्मा हार्डवेअर आहे. बुद्धी स्मृतीत त्या जन्मी गोष्टी साठविल्या जातात, परंतु मृत्यूच्या वेळी त्या नष्ट होतात. परंतु मनात असलेल्या गोष्टी अंशात्म्याला लपेटतात, त्या मनासह नष्ट होत नाहीत. गतस्मृती गतसंचित गतसंस्कार जन्मोजन्मी अंशात्म्याला चिकटलेल्या असतात. यामुळे तर अंशात्म्याला यमधर्मानुसार पुनर्जन्म घ्यावा लागतो. सद्यजन्मी मृत्यू होताना मन अतृप्त वासना अंशात्म्याला लपेटून टाकते आणि मगच ते नष्ट होते. बुद्धी स्मृती हे वरदान म्हणूनच ओळखले जाते. मृत्यूचे वेळी बुद्धी स्मृती नष्ट होते. त्यात असलेल्या गोष्टी देहासह नष्ट होतात, परंतु मनावर झालेले परिणाम तसेच असतात. ते संस्कार असतात. ते अंशात्म्याला लपेटतात. त्यामुळे संचित तयार होते. जसे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण सॉफ्टवेअर लोड करतो, त्याप्रमाणे बुद्धिस्मृती देहाबरोबर अवयव म्हणून आपणच स्वतः धारण करतो. त्यामुळे ते गतसंचित संपुष्टात आणण्यासाठी यमधर्माप्रमाणे तयार होतात. परंतु मन नंतर केव्हा तरी निर्माण होते, त्याचा गतसंचित संपविण्यासाठी संबंध नसतो. उलट ते नवीन उपभोगांप्रमाणे तयार होते आणि संचितात भर घालते. हार्डवेअर असलेला अंशात्मा जन्मताच संचित धारण करून देह तयार करतो. मन हार्डवेअरशी अंशात्म्याशी जोडलेले आहे. त्यावर आपण नियंत्रण आणू शकत नाही. त्यामुळे अध्यात्म सतत उद्घोष करत असते की मन नष्ट करा, त्याच्या आहारी जाऊ नका, अमन नमन व्हा. मन शत्रू आहे. संस्कारांपासून मुक्तता. प्रश्नात पुढे विचारले आहे की हे संस्कार कधी सुटतात, त्यासाठी काय केले पाहिजे. आता याचे उत्तर शोधायचे आहे. हे सत्य आहे की जेव्हा गत बाह्य आणि स्व या संस्कारांमधून आपली सुटका होते, अंतःसंस्कारांसाठी आपले जीवन जगले जाते, तेव्हा साक्षात्कारीतून आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो. कारण जोपर्यंत पहिले 3 आगंतुक संस्कार आपल्याला लपेटलेले आहे, तोपर्यंत जीव त्या संस्कारांप्रमाणे आयुष्य जगत असतो. त्यासाठी आपला सतत प्रयत्न सुरू असतो. हे सर्व भौतिक संस्कार असतात आणि ते सतत वर्धित होत असतात. त्यांच्या प्रभावाखाली आयुष्य जगणे म्हणजे देहासाठी जगणे असते. परंतु अंतःसंस्कारासाठी जीवन जगणे म्हणजे स्वतःसाठी, अंशात्म्यासाठी, अंतरात्म्यासाठी जीवन जगणे आहे. कारण अंतःसंस्कार आध्यात्मिक आहेत. हे संस्कार म्हणजे अंशात्म्याच्या अस्तित्वाने येथे येण्याचे प्रयोजन आहे. ही मूलभूत गोष्ट आहे. यासाठी तर आपण 84 लक्ष इतके विविध देह धारण केले आहे. आपण जेव्हा नवीन गाडी घेतो तेव्हा ती गाडी तयार करणारा कारखानदार त्या गाडीला आवश्यक ते सर्व काही जोडून देतो. आपण ती गाडी आरामात वापरू शकतो. आपल्याला काहीही त्रास होत नाही, काहीही अडचण येत नाही, आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. ती गाडी प्रचलित कायद्याप्रमाणे प्रमाणित असते, परंतु तरीही आपण त्या गाडीला अनेक इतर गोष्टी जोडून घेतो. त्यांना स्पेअर पार्ट्स असे म्हणतात. हे पार्ट्स आवश्यक नसतात तरीही आपण ते जोडतो. ही आपली हौस असते, ती गरज नसते. आपण जीवन जगताना नेमके हेच करतो. मूलतः देह धारण करण्यात अंतःसंस्कार कारण असतात. साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवणे याच एकमेव गोष्टीसाठी आपण जीवन जगत असतो. त्यासाठी अंतःसंस्कार पुरेसे असतात. त्यासाठी आपला देह जीवित ठेवत असतो. त्यासाठी जीवाला आवश्यक त्या गोष्टी आपण पुरवत असतो. परंतु आपल्या देहादी इंद्रियांना या सृष्टीत इतर असंख्य वस्तुजगत ज्ञात होते आणि आपल्या बुद्धीला त्यातील देहादी इंद्रियांसाठी आल्हाददायक, सौख्यकारक, आरामदायक उपभोग जाणवतात. याचे आकर्षण होते आणि आपण हे उपभोग घेतो.
त्यासाठी देहादी इंद्रिये वापरली जातात. आपले साक्षीत्व सुटते. आपण सृष्टी अनुभवण्याचे सोडून आपण ती उपभोगू लागतो. जीवनासाठी हे सर्व त्या स्पेअर पार्ट्ससारखे असते. यावरून निष्कर्ष निघतो की जर आपण केवळ अंतःसंस्कारांसाठी जीवन जगलो तरच आपण परमेश्वर प्राप्त होण्यासाठी पात्र होतो. याचा अर्थ गत, बाह्य आणि स्व हे संस्कार मुळातच होऊ नयेत याची काळजी घेणे आणि ते झाले असल्यास ते नष्ट करणे म्हणजे परमेश्वर प्राप्तीची यात्रा करणे आहे. आता यासाठी काय करावे याचा विचार करूया. येथे आपले शैशव संपवून आपल्याला समज आलेली आहे, इतपत आपले बौद्धिक वय वाढलेले आहे असे गृहीत धरले आहे. गतसंस्कारांच्या पगड्यावर आध्यात्मिक दृष्टीने मुद्दाम विचार करून त्यात सुधारणा करावी. यासाठी वैयक्तिक भावनांना आवर घालावा. धार्मिक विधी कार्यक्रम करून देहोद्धार करण्याऐवजी ध्यानसमाधी साध्य करून आत्मोद्धार साध्य करावा. बाह्य संस्कार होऊ शकतील अशा गोष्टी ऐकून, वाचून, पाहून सोडून द्याव्यात. ऐकावे जनाचे, करावे स्वतःचे ही शिकवण ध्यानात असावी. लोक फुकट फौजदार असतात. तुम्ही न विचारता तुमच्या कामात स्वारस्य घेऊन तुम्हाला सल्ले देऊन हैराण करतात. त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करावे. आपण देह जीवित ठेवण्यासाठी आवश्यक इतकेच वस्तुजगत संग्रही करून वापरत आहोत याची क्षणोक्षणी काळजी घ्यावी. यात देहाला आवश्यक इतकाच आराम मिळेल, परंतु या पलीकडे ही सीमारेषा आपण ओलांडणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. साक्षात्कारित होण्यासाठी दररोज नित्यनियमित काही ना काहीतरी प्रगती होण्यासाठी आपण पाऊल टाकत आहोत याची खात्री करावी. यात साधना, उपासना, सत्संग, आध्यात्मिक वाचन, मनन, विचार यांचा समावेश असावा. चुकूनही अयोगिक आचरण होणार नाही, अयोगिक व्यक्तींशी किंवा वस्तुजगताशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. कधी नकळत असे झाल्यास स्वतःला वेळी सावध करावे आणि त्यापासून त्वरित दूर व्हावे. विरंगुळा म्हणजे नेमके काय हे योगगुरूंना विचारून समजून घ्यावे. त्याप्रमाणे आचरण करावे. शंका समाधान 1 येथे प्रश्न क्रमांक 2 यात दिलेला 16 कलमी कृती कार्यक्रम आचरणात आणावा. आपल्याही नकळत एक दिवस तो भाग्याचा क्षण येतो, त्यावेळी अंतःसंस्कारही सुटत असतात. ते पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्यावेळी कच खाऊ नये, घाबरू नये, मोहात पडू नये. साक्षात्कारित होताना, ते दिव्य दर्शन होताना किंवा यासाठी तयारी म्हणून जे घडेल त्यापासून दूर होऊ नये. ते परमात्म्याकडून घडत असते, त्यात आपला सहभाग नसतो हे कायम पक्के लक्षात ठेवावे. शेवटी अंतःसंस्कारांपासूनही सुटका व्हावी लागते, तरच दिव्य दर्शन, साक्षात्कार, मुक्ती शक्य आहे. हरिओम.